66 लोकांची पहिली यादी आली. 20 ते 21 लोक हे परप्रांतीय होते. पुढच्या यादीतही त्यांच्या तशाच प्रकारची लोक होती. त्यांना मुंबईमधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे. आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आहे. आणि हे सतत आम्ही लोकांना सांगतोय. कृपाशंकर सिंह सांगितलं की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार, सगळ्यात प्रथम मुंबईचा महापौर मराठीच होणार. आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणाचं बाहेर होणार का? मी परत खात्रीने सांगतो, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार. दरवेळीच मराठी माणसाने दिवसण्याचं काम भारतीय जनता पार्टी हे सगळं करून त्यांच्या नेत्यांच्या तोंडात नाही बोलायला लावते आणि सतत मराठी माणसाचा अपमान करते. मला वाटतं मुंबईमधल्या मराठी माणसाने याचा विचार केला पाहिजे की सतत भारतीय जनता पक्षाचे नेते हे मुंबईमध्ये राहून जर मराठी माणसाचा अपमान करत असतील तर नक्की यांचं करायचं काय? तर यांचं येत्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे. मराठी माणसाने ठाकरे बंधूंच्या पाठी खंबीर उभे राहिले पाहिजे. अग्नजी, एक प्रश्न आहे, भोवनादंगली करण्यात यश मिळतं का? जे इच्छुक उमेदवार होते आमच्याकडे कोणी किती रागात असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी पाठीवर हात ठेवल्याच्या नंतर त्यांचा राग हा गेलेला आहे. जे आता जे पाठी सगळे दिसत आहेत ते इच्छुक होते ठाण्यात, पण सन्माननीय राजसाहेबांना भेटल्याच्या नंतर ते एवढे भावूक झाले की आमचा भावेश मला पटकन म्हणाला की एवढ्या वर्ष मी मनसेत काम करतो, आज मला ते सार्थक झाल्यासारखं वाटतं. तर आमच्याकडे काम करणारी लोक हे प्रेम करून काम करतात, पैशासाठी काम करत नाही. हे आमची सगळी लोक आहेत ही ठाकरे बंधूंवर प्रेम करतात आणि जशी इतरही ठिकाणी काही जर फॉर्म पडले असतील तर ते देखील पाठी घेतले जाते. काय ना, कल्याण डोंबिवलीमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस आहे आणि शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांच्या धावपळी झाल्या. त्यातून ते झालं, पण 2च्या वरती त्यांना एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत करावी लागेल, हा आमचा तुम्हाला शब्द. राष्ट्रीय शुभेच्छा विरोधकांना काय? सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. येत्या 16 तारखेला मुंबईमध्ये मनसे शिवसेनेचा महापौर बसायला जातोय, त्यावेळेला सगळे उपस्थित ठाण्यातही बसणार.